नेक्स्ट रिॲक्शन आहे उड्स रिॲक्शन. उड्स रिॲक्शन आपण यूज करणार आहे फॉर प्रिपरेशन ऑफ हायर अल्केन. कोणासाठी यूज करणार आहे? हायर अल्केन प्रिपेअर करण्यासाठी. आपल्याकडे अल्काइल हलाइड असेल, त्या अल्काइल हलाइडमध्ये किती कार्बन आहेत, त्याच्यात डबल कार्बन कुठं तयार होतील? उड्स रिॲक्शनमध्ये. आणि त्यासाठी काय करायचं आहे? अल्काइल हलाइडची रिॲक्शन करायची आहे सोडियम मेटल सोबत. अगेन इथं सॉल्व्हंट यूज करणार आहे आपण ड्राय इथर. अल्काइल हलाइडची रिॲक्शन ज्यावेळेस आपण सोडियम मेटल सोबत करणार आहे, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, आपल्याला इथं हायर अल्केन भेटेल, डबल कार्बन असलेले अल्केन भेटेल. इथं आर एक्सची रिॲक्शन Na, मग हा एक्स आणि हा Na म्हणजे काय तयार होईल? NaX तयार होईल आणि हे दोन आर इथं अटॅच होतील आणि आपल्याला हायर अल्केन भेटेल. एक्झाम्पल घेतलंय मिथाइल क्लोराइड. मिथाइल क्लोराइडची रिॲक्शन कोणासोबत केली आहे? सोडियम. बघा हा काय तयार होईल? NaCl. बाय प्रोडक्ट कुठला जाईल? NaCl आणि हा CH3. अजून हे डबल घेतलंय म्हणजे इथंच अजून कोण अटॅच होईल? CH3 अटॅच होईल. जेवढे कार्बन आहेत त्याच्यात डबल वाला प्रोडक्ट भेटलेला आपल्याला आणि इथं मिथाइल घेतला होता, इथं कुठला प्रोडक्ट भेटेल? डबल वाला म्हणजे इथं भेटेल आपल्याला इथेन भेटेल. सेम रिॲक्शन जर आपण ही रिॲक्शन होताना एक अल्काइल हलाइड घेतलाय, एरोमॅटिक आहे आणि दुसरा अराइल हलाइड घेतलाय. हा जो आहे हा एलिफॅटिक, हा एरोमॅटिक, अराइल हलाइड घेतला आणि सेम रिॲक्शन केली, उड्स रिॲक्शन केली. वन एलिफॅटिक हलाइड, वन एरोमॅटिक हलाइड ट्रीटेड विथ सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आपल्याला दोघांचं कॉम्बिनेशन भेटेल. म्हणजे एरोमॅटिक रिंगला कोण अटॅच होईल? अल्काइल ग्रुप. आणि ह्या रिॲक्शनला फक्त उड्स रिॲक्शन न म्हणता काय म्हणायचं? उड्स फिटिंग रिॲक्शन. काय म्हणायचंय? उड्स फिटिंग रिॲक्शन. पेपरला तुम्हाला प्रोडक्ट देतील आणि त्यावेळेस विचारतील त्याचं नाव. दिस इज द प्रोडक्ट ऑफ डॅश रिॲक्शन. ज्यावेळेस दोन्ही अल्काइल ग्रुप असते त्यावेळेस तुम्ही आन्सर काय लिहायचं? उड्स रिॲक्शन. ज्यावेळेस एक रिंग आहे म्हणजे एक एरोमॅटिक कंपाऊंड आहे आणि एक अल्काइल ग्रुप असेल तर त्याचं नाव काय म्हणायचं? उड्स म्हणायचं आणि उड्स फिटिंग रिॲक्शन म्हणायचं. आणि समजा दोन्ही आपण अराइल ग्रुप घेतले म्हणजे दोन्ही एरोमॅटिक अल्काइल हलाइड घेतले, त्याची रिॲक्शन सोडियम मेटल सोबत केली ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये, तर इथं आपल्याला कंपाऊंड कसा भेटेल? टोटल एरोमॅटिकच भेटेल. इथं एक बेन्झिन रिंग घेतली होती त्याच्या डबल इथं दोन बेन्झिन रिंग भेटलेले आहेत. तर ही रिॲक्शन जी आहे ही रिॲक्शन एरोमॅटिक कंपाऊंड साठी आहे, एरोमॅटिक अल्काइल हलाइड सोबत आहे. तर हिचं नाव आहे फक्त फिटिंग रिॲक्शन. ओनली काय असणार आहे? फिटिंग रिॲक्शन. याच्यामध्ये बघा आपण क्लोरोबेन्झिन घेतलेला आहे. या क्लोरोबेन्झिनची रिॲक्शन कोणासोबत केली आपण? सोडियम सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. सो Na and Cl रिॲक्ट होतील, बाय प्रोडक्ट NaCl आणि ह्या दोन रिंग एकमेकालाच अटॅच होते आणि इथं प्रोडक्ट भेटेल आपल्याला. ह्याचं नाव आहे, दोन बेन्झिन रिंग आहे, ह्याचं नाव आहे बायफिनाइल. पेपरला स्ट्रक्चर विचारलं होतं 1 मार्काला. राईट द स्ट्रक्चर ऑफ बायफिनाइल. सो उड्स रिॲक्शन लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही अल्काइल ग्रुप असेल देन ओनली उड्स रिॲक्शन. एक एरोमॅटिक आणि एक एलिफॅटिक म्हणजे एक अल्काइल ग्रुप असेल तर उड्स फिटिंग रिॲक्शन आणि दोन्ही एरोमॅटिक असतील तर काय म्हणायचं आहे? फिटिंग रिॲक्शन.